नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण काय बनवणार आहोत बरं। उन्हाळा चालू झाला आहे तर आंब्याचं सीझन आहे, तर आपण आमरस आईस्क्रीम वगैरे सगळं खातो। तर आज आपण पुण्याची स्पेशालिटी बनवणार आहोत, पुणे स्पेशल पुणेरी मँगो मस्तानी। चला तर मग आपण पाहूया काय काय साहित्य घेतलं आहे मी इथं। तुम्ही पाहू शकता मी इथे 2 आंबे घेतलेले आहेत, असे बारीक कापून त्याला 2 भागामध्ये काढून घेतलेला आहे। इथे साखर घेतलेली आहे पहा, अर्धी वाटी। आंबा जितका गोड असेल त्याचप्रमाणे आपल्याला साखर घ्यायची आहे। इथे मी काही ड्रायफ्रूट्स आहेत, पिस्ता, काजू, बदाम, त्याला असं बारीक कापून घेतलेलं आहे। इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरवर आहे। आणि इथे व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेला आहे। चला तर मग आपण बनवूया पुणेरी स्पेशल मँगो मस्तानी। तर यामध्ये मी हे आंबे टाकून घेत आहे, दुसरे आपल्याला टाकायचे नाही आहे। आणि हे दूध टाकून घ्यायचं आहे। आणि यातच आपल्याला साखर टाकायची आहे। जर तुम्हाला मँगो मस्तानी अजून जरा क्रीमी हवी असेल तर त्यामध्ये आपण थोडंसं 1 चमचा आईस्क्रीम टाकणार आहोत। या प्रकारे 1 चमचाने आईस्क्रीम टाकत आहे। याला आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। पहा, या प्रकारे मी असं वाटून घेतलेलं आहे। तर जे उरलेलं दूध आहे त्यामध्ये आपण हे मिक्स करणार आहोत। लक्षात ठेवा, आंबा कधीही मिक्स करताना दूध नेहमी थंड असलं पाहिजे, गरममध्ये आंबा मिक्स करायचा नाही आहे। आणि आता याला आपण असं मिक्स करून 1 तासभर थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। पहा कसं हे थंड झालेलं आहे आपले मँगो मस्तानी पुणेरी स्पेशल। तुम्ही पाहू शकता, याला आपण ग्लासमध्ये सर्व करणार आहोत। तर हे उन्हाळ्यात एवढं थंड पेय छान वाटतं। थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेत मी याच्यात, अजून थोडेसे टाकून घेत आहे यामध्ये। आणि त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी थिकनेस अशी असायला हवी, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही। तर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत, थोडं थोडं टाकायचं आहे। मग याच्यामध्ये आपण आईस्क्रीम पण टाकणार आहोत, मग ड्रायफ्रूट टाकणार आहोत। आणि हे मी आंब्याचे कापाचे ठेवले होते ते पण आपण टाकणार आहोत। 1 स्पून आपण आईस्क्रीम टाकून घेणार आहोत यामध्ये। परत आपल्याला हे मँगोचं टाकायचं आहे आईस्क्रीमवर। ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत। ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत। आंब्याचे काप टाकून घेणार आहोत। पहा, तुम्ही पाहू शकता कशी आपली मँगो मस्तानी बनवून रेडी झालेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। हॉटेलपेक्षाही छान अशी आपले मँगो मस्तानी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तुमची गिन्नी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।